बैठक बोलवली, जशी स्पायसरबाईची बैठक बसली तशी बसली गणपतीची. विचारलं, बोलो म्हणला, क्या किया जाए, कैसे किला लिया जाए. मग एक असतं म्हणजे जसं घेणं न देणं फोकाड बोलणं. ते म्हणला, हुजूर म्हणला ऐसा करते म्हणला. बोलो कैसा करते म्हणला. हुजूर गेले म्हणला 3 महिने झालं लढायला लागले म्हणला, हे काय खाली येणार, आपण काय आपल्याला काय आत येऊन देणार. हुजूर ऐसा करते हे, ह्या किल्ल्यासारखा म्हणला दुसरा किल्लाच बांधू म्हणला, डोक्यालाच तापू नको म्हणला. तू चुप बैठ म्हणला. क्या किया जाय. मसलत चालू झाली. दुसरा सरदार उठला, म्हणला हुजूर ऐसा करते हे, इथून भुयार काढायचं 30 फूट खोल. ते भुयार एवढं की खंदकाचं पाणी वरती राहील आणि त्याच्या खालनं भुयार ते बुर्जाच्या खाली गेलं पाहिजे. त्याला ती कल्पना पटली बेण्याला. म्हणला काढायचं, पण असं ते भुयार काढायचं की त्या भुयारातनं कमीत कमी 6 ते 7 लोक आत गेली पाहिजेत. सोपं नाही. 30 फूट खाली फक्त फावड्यान कुदळीनं खोदायचं आणि परत त्या खंदकाच्या आडवं जायचं. पाणी वरती ठेवून राहणार ते खंदकाचं, मगरी त्या पाण्यात त्याच्या खालनं भुयार काढायचं. आणि झालं, चालू झालं. मराठी शांत चालू द्या म्हणलं तुमचं, स्कीपॅड करत बसली. पण मराठ्यांची बेफिक्री इथं नडली. ऐन मध्यरात्री शाहिस्तेखानानं त्या भुयारामध्ये तयार झाल्यानंतर सगळीकडं सुरुंग पेरले. त्याच्या डोक्यात कल्पना अशी, सकाळी उठायचं, सुरुंग पेटवायचे. सुरुंग पेटला की वरचा बुरुज खाली पडेल. बुरुज खाली पडले की त्याचे दगडं खंदकामध्ये पडतील आणि एक सैनिक वरती जाईल. 2000 सैनिक खाशी समशेर घेऊन त्या बुरुजाकडं नजरेला नजरा भिडून उभे होते आणि मराठीवरती शांत होते. ऐन मध्यरात्री शाहिस्तेखानाचं सगळं सैनिक खंदकाच्या आत गेलं आणि पहाटे 7 वाजता खंदकामध्ये त्यांनी सुरुंग पेरली. सगळे सरदार बाहेर आले, वातान सुरुंगाच्या बाहेर काढले आणि शाहिस्तेखानानं वातानाला जाळ लावला. एकच आवाज झाला, धड 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 धड, आणि सगळे दगड खाली पडले. सुरुंगामध्ये पूल तयार झाला. सगळं फितूर सैनिक गेलं. स्टेट शाहिस्तेखानाचं सगळं सैनिक किल्ल्यावरती गेलं. अरे खुले आम कतली चालू झाला. अरे फिरंगोजी नरसाळा एक समशेर घेऊन 100 शाहिस्तेखानाचा सैनिक कापत होता. जिगर होत नव्हती कोणाची, जिगर समोर जायची. अरे नुसता नजर वर करायचा, 4 पावलं मागं सरायचा तो. तवी त्याला कळालं मराठे नेमकं कोणाला म्हणायचं, ते फिरंगोजी नरसाळांसारख्या सरदारांना. थांबला, तिथंच थांबला आणि शेवटी त्यानं सगळं सैनिक गडावरती बोलवून